भाजपाचे हर्षवर्धन चालुक्य निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। धाराशिवच्या उमरगा नगराध्यक्षपदासाठी हर्षवर्धन चालुक्य यांनी अर्ज भरलाय। उमरगाचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालंय। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रोहा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। शहरातील माजी नगरसेवक आणि खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय यदुराम पडवळ यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। पडवळ यांच्या प्रवेशामुळे रोह्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे। नाशिकला आधुनिक शहर करणार आहे, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकसित करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलंय। नाशिकमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। नाशिकचा कायापालट होणार आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। आमदार रवी राणांचा अमरावती जिल्हा दौरा आहे। दौऱ्यादरम्यान राणांनी चांदूर बाजारात चाय पे चर्चा केली। आगामी निवडणुकीबाबत सामान्य नागरिकांचा कौल हा समजून घेतलाय। स्थानिक निवडणुकीमध्ये कुणाला सोबत घ्यायचं हे त्यावेळेस ठरवू। जिल्हा आणि मनपा निवडणुकीच्या वेळेस भूमिका स्पष्ट करू असं वक्तव्य अनिल परब यांनी केलंय। अखेर महाराष्ट्र काँग्रेसचं ठरले। नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी नाही। मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेस आघाडी करणार नाही अशी माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली आहे। सोलापुरामध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय। भाजपाचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडवर आलेत। पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई केली आहे। हवेलीतील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना निलंबित केलंय। रायगडमध्ये शिवसेना वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे अशी माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली। नगराध्यक्षपदाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घोषणा करणार आहेत। माजी आमदार दिलीप माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय। चंद्रपूर भाजप आमदार बंटी बागडिया यांना धक्का बसलाय। चिमूर मतदारसंघातील भाजप नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे। पालिका निवडणुकीमध्ये भाजपा सोडून सर्वांशी युती करू असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलंय। चित्रा वाघाने ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। जनतेनं निवडलेले प्रतिनिधी लोकांचे सेवक असतात, कुणाच्या घराचे गुलाम नसतात। ठाकरेंची खरी मानसिकता दिसली अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची चर्चा आहे। ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यांची मतं जाणून घेऊन लवकर निर्णय घेऊ असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय। आमच्याच पक्षातील नेत्याचा फोनमुळे गुन्हा दाखल झालाय। माझ्यावर हेतुपुरस्सर गुन्हा दाखल करण्यात आलाय असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलंय। राज्यामध्ये होणाऱ्या नगर परिषद निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजप महायुतीतर्फे पहिला नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी खेडमध्ये अर्ज दाखल करण्यात आला। खेडमध्ये शिवसेनेला 17, भाजपला 3 जागा या दिल्या गेल्या। राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची 40 नावांची यादी जाहीर झाली आहे। अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण यांचा या यादीमध्ये समावेश आहे।
भिवंडीमध्ये 23 विकास कामांचं उद्घाटन खासदार बाळ्यामामा यांच्या हस्ते झालं, तर या विकास कामांसाठी बाळ्यामामा यांनी सुमारे 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लंडनमधील इंडिया हाऊस राज्य सरकार खरेदी करणारे हे घर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेले एक ऐतिहासिक स्मारक म्हणून जतन केले जाईल. सरकारच्या मित्रा संस्थेकडून महिन्याभरात अहवाल येणार अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती होण्याबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे. आता शिवसेनेचे महायुती संदर्भात एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं वक्तव्य हे दीपक केसरकर यांनी केलंय. अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तरुणाईला जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अवघ्या 22 वर्षीय अक्षया नाईकला उमेदवारी देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. आदिवासी समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक रवी जाधव यांच्यासह शेकडो समर्थकांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केलाय. काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी भाजपात प्रवेश केलाय. नाशिक जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केलाय. नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये महिला राज बघायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातील 51 जागांपैकी 34 ते 35 जागा भाजपा जिंकून येईल असा दावा केला आहे. रत्नागिरीमध्ये नगर परिषद नगरपंचायत उमेदवारीसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. गेल्या 3 दिवसात रत्नागिरीमध्ये 2 अपक्ष तर खेडमध्ये महायुतीकडून नगर परिषदेसाठी माधवी राजेश बुटाला यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. नगर परिषद निवडणुकांसाठी महायुतीची अजूनही चर्चा सुरू आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. तर टाळी एका तानं वाजत नाही असं म्हणत शिंदे यांनी भाजपला टोला लगावलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 नगर परिषद 2 नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तिसऱ्या दिवशी केवळ एका उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं खातं हे उघडलंय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर दोडाईचा नगरपरिषद तसंच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी 3 दिवसात एकही अर्ज दाखल झाला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेवटच्या 2 दिवसात राजकीय उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गर्दी होईल असा अंदाज आहे.